ज्या रेव पार्टीमध्ये छापा टाकला गेला पोलिसांनी किंवा पोलीस पोहोचले, जवळपास 156 लोक त्या रेव पार्टीमध्ये तरुण तरुणी सहभागी होते. त्यामध्ये 78 लोकांवरच पोलिसांनी एफआयआर केला आणि जे अंमली पदार्थाची टेस्ट होती ती फक्त 29 लोकांची तपासणी केली. यावरून काय समजायचं? कोणाला सोडलं पोलिसांनी? कुणाची पोरं होती तिथे? म्हणजे श्रीमंताच्या पोराला सोडून देणार, गरीबाच्या पोरावर कारवाई करणार, हे कशाचं होतं? जर 178 त्या 156 लोक त्या ठिकाणी होते, तर 156 लोकांवर गुन्हा दाखल का झाला नाही? कुण्या अधिकाऱ्यांची पोरं होती? कुण्या पॉलिटिशियनची मुलं होती? कुणाची मुलं होती? त्यांना का सोडलं? पैसे देऊन सोडलं त्यांना? आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर तिकडे सगळी पार्टी चालली आणि त्यामध्ये जो काही पोलिसांचा रोल दिसतो तो पूर्णतः यातून कोणीतरी दुखावून ती तक्रार केली, नाहीतर हे राजरोसपणे पुण्याच्या परिसरामध्ये अशा पार्ट्या रेव पार्ट्या सर्रास चालल्या.